बनवायचा निर्णय घेतला आम्ही. सो आता सध्या अजून पण याचं पॉलिशिंग चालू आहे, तसंच चालू आहे. फिरल्यानंतर मेन म्हणजे जिथे ह्या मूर्तीचं खूप जास्त आकर्षण आहे आपल्याला. ह्या मूर्तीचं एकदम सोयी करायचं आहे. काही मूर्ती नाही हनुमान मंदिरातल्या मूर्ती आहे तिथे 1 2 3 4 बऱ्याच मूर्ती आहेत. बरं शाडूचे पूर्ण शाडूने होतात ना. हे असं झाकलेलं बघतं ना एक्सप्लोर करायला कारण की बघा खालती बेस आहे. तो खाली नाही, हा खालती बेस आहे, त्याच्यावर हे आहे आणि त्याच्यावर हे. तर आपण त्या साईडमध्ये आलो तिथे मुंबईसारखं मूर्त्या असतात. म्हणजे आपण अंतराळी म्हणू शकतो ज्या एकदम एका स्टँडवरती उभा झालेल्या असतात. पण ह्यावेळी तिथे तर मित्रांनो आज आहे संडे आणि मध्ये एक आपला व्हिडिओ आपण टाकला होता. तो होता आपल्या 15 ऑगस्टचा. कसा व्हिडिओ वाटला व्हिडिओ सांगा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. दुसरी गोष्ट 15 ऑगस्टला जेणे कोणी मला YP पवार नगरचा जो गणपती येणार होता त्या गणपतीला येऊ शकलो नाही त्याबद्दल माफ करा. थोडंसं घरच्या कामांमध्ये व्यस्त झालो होतो त्यामुळे नाही येऊ शकलो. आणि तिसरी गोष्ट आपण आलो आहोत बापट कॅम्पमध्ये. सो हे गाइस कसं आहे हो कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. सो एक्सप्लोर करूया बापट कॅम्पस. आणि कलर झाल्यात बऱ्यापैकी मूर्त्या असं कळालं आहे. दिसत तर नाही आहे पण बऱ्यापैकी मूर्त्या कलर झाल्यात. संडे आहे थोडंसं बापट कॅम्पस शांत आहे. सो तरी पण आज व्हिडिओ करायसाठी आलो आहे आपण. बघूयात कुठे कुठे काय काय बघायला मिळतं आहे. ओके चला जाऊयात. तर आपण जिथं थांबतो हे चिमणीच्या बरोबर तिथे. तर इथे तर अजून काही कलर केलेले दिसत नाहीत मूर्त्या. ह्यांचे जसं की आता हे कोळुत्रेकर जे आर्ट्स आहेत त्यांचं तिकडच्या बाजूला पण एक आर्ट्स आहे कोळुत्रेकर आर्ट्सचं. तिथे कदाचित गणपती आपल्याला कलर झालेले भेटतील. आणि गौरी आणि शंकरोबा पण इथे आहे सध्या. सो इथेच गाडी लावलेली आहे ॲज युजल त्याच्यासमोर. आणि इथून आपण आता चालायला सुरुवात करायची आहे. तर बघायचं आहे की कुठे कुठे कलर करायचे गणपती किंवा बाकीचे काही गणपतीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे ते आता आपण बघू. सध्या तरी बऱ्याच दुकानात संडे त्यामुळे बंद वाटायला लागल्यात. इथे पण दुर्गामाता वगैरे आता एवढं लवकर बापरे. हे दुर्गामाता इथे हे होत आहेत ते दिसत असेल तुम्हाला. इथे पण आहे दुर्गामाताच आहे ते सुद्धा दुर्गामाताचं हे आहे. आणि दुर्गामाता कुठे आहे तरी पण. सो इथे पण आज बंद आहे कोळुत्रेकर आर्ट्स. ह्यांचा दुसरा एक आउटलेट आहे ह्यांचा पण अजून कुठेतरी. सो हे काय चाललं बघायचं आतमध्ये. नाही बंद आहे सुद्धा. एकदा स्लिपरी आहे जास्त त्यात पाऊस चालू आहे काय वाटेल ते. ओके साचा घालून ठेवला आहे. क्रेन बिन असते क्रेन वगैरे सगळं उभा करून खालती पोती वगैरे लावून साच्याच्यावरती ठेवून ह्याच्यामध्ये मग आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं लेप चिटकवणार. जसं हे आता हातचे मोल्ड आहेत हे सुद्धा त्याच्यात हात घालणार सगळं. ओके चला हे झालं. आता समोर तिथं पेंटचं काम चालू आहे. बऱ्यापैकी मूर्त्या गेलेल्या आहेत तिथल्या. मागच्या वेळेस चाललो होतं त्यावेळेस कलरच्या मूर्त्या बऱ्याचशाच होत्या त्यासुद्धा गेल्या ती आर्ट्समधल्या. आणि बघूयात आज
तर जसं आता तुम्ही पाहिलं ते पाहिल्यावरती काय दिसणार नाही ना, त्याच्यावरती फॉग आले. दुसऱ्या म्हणजे माझ्या दुसऱ्या साईडवरती फॉग आले. सो आणि नवीन तुम्ही बघितलं असाल की गणपतीचे जे दागिने आहेत त्या दागिन्यांवरती खरोखरचे दागिने पण लावण्यात येत आहेत. त्यामुळे जरा भारी वाटाले. एवढी मोठी मूर्ती आहे, ॲक्च्युली प्रशस्त मूर्ती आहे. त्याचं आता काम चालू आहे. जसं आता तुम्ही बघितलं ना, तिथे डोळ्याचं आणि भुयांचं काम चालू होतं. बारीक काम असते, डिस्टर्ब करायला नको जास्त आपण. सो आपण तिथनं निघालो. सो गणपती पण मोठे मोठे आहेत सध्या. आत्ता कलर करायचं काम चालू, म्हणजे व्यवस्थित ऑलमोस्ट कलर होत आहेत, चालू आहे. तिकडे पण आतमध्ये जाऊया थोड्या वेळ दीपराज आर्ट्सला. आणि इथे आता सगळ्यात मोठी आकर्षक मूर्ती जी आहे पाटील गल्लीची, सॉरी पाटील गल्ली नाही रे, PTMची पाटील गल्ली कुठून आली. पाटील गल्लीचा गणपती आला सुद्धा. PTMची मूर्ती, पाटाकडील तालीम मंडळ ते म्हणायचं होतं. बघा त्याचं अजून कामं चालू आहेत. लास्ट टाइम शॉर्ट्स बनवायसाठी आलो होतो, ज्या अचानक आलो आणि शॉर्ट्स बनवायचा निर्णय घेतला मी. सो आता सध्या अजून पण याचं पॉलिशिंग चालू आहे, टचअप चालू आहे. आणि गणपतीला ते खळी आहे माहिती आहे, लय भारी दिसतोय गणपती. इथं पण मोठे गणपती तिथे येताना यायचं इथं या बाजूला. सध्या खाली जायचं चाललंय आणि एवढं रस्ता प्लास्टर ऑफ पॅरिस, चिखल, त्यात पावसाचं पाणी, त्यामुळे खूप चिपचिपीत झालं. एक मिनिट मी काहीतरी मिस करतोय. हां इकडे पण आहेत चांगल्या मूर्त्या. लेट्स चेकआउट. फक्त चेकिंग मारून आहेत ना, हे तो वारा आले बघा मूर्त्या. हो धोतर झाकलं त्याने, खतरनाक मस्त आहेत मूर्त्या. आता इथं खालती ॲक्च्युली खरे धोतर आहेत आणि त्यामुळे झाकल्यात मूर्त्या. छान मूर्त्या. तर आपण त्या शेडमध्ये आहे जिथे मुंबईसारख्या मूर्त्या असतात, म्हणजे आपण अंतराळी म्हणू शकतो, ज्या एकदम एका स्टँडवरती उभा झालेल्या असतात. पण ह्यावेळेस इथे अशा मूर्त्या एक सुद्धा नाही दिसत आहेत. काही शोधायला माहीत नाही, मागची 3 वर्ष तर बघत होतो इथे मूर्त्या असतात, पण यावेळेस इथे ऑलमोस्ट सगळ्या लालबागच्या राजाच्या रूपातल्या मूर्त्या आहेत. ह्या 3 आणि ह्या 3 आणि ही एक मूर्ती आहे वेगळीच खतरनाक मूर्ती आहे. 6 हात आहेत आणि बाय द वे त्याला, बाकीच्या तुम्ही बघू शकता 4 हात आहेत. 6 हाताची मूर्ती आहे. कशी असणार आहे माहीत नाही. पाठीमागं काय होईल कसं होईल त्याचा काय अंदाज नाही आहे, पण ह्याच्यावरून तर वाटते भव्य मूर्ती आहे, एकदम सुरेख मूर्ती होणार आहे जी पण होणार आहे, जेव्हा पण होणार तेव्हा. आणि टप्प्याटप्प्याने कामं चालू आहे तुम्ही बघू शकता. कारण की ह्याचे कसे आहेत जॉईंट्स आहेत बघा इथे. आता ह्या जॉईंट्सवरती हे तुम्हाला व्यवस्थित प्लॅस्टर येणार. इथून हे वेगळा जॉईंट आहे, इथं वेगळा येणार. आता हा जॉईंट तुम्ही बघू शकता कसा केला आहे. इथून हे जे आहे इथून ते इथपर्यंतचा पार्ट वेगळा आहे आणि इथून ते इथपर्यंतचा पार्ट वेगळा आहे, पण हा जॉईंट होणार नाही इथे. त्यामुळे यांनी काय केलं आहे, हा चिटकून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा लेप लावून इथे चिटकून असा स्टँड ठेवला आहे आणि हे घट्ट झाल्यानंतर हे चिटकून बसले. आता ह्याच्यानंतर मग ह्याच्यावरती ह्याचे जे बाकीचे म्हणजे जे राहिलेला पोर्शन आहे तो त्याच्यावरती त्याला चिटकवण्यात येईल. तिथं पण केलं आहे बघा तसं वरती. मग ते ह्याला बरोबर मॅच होईल असं ते लावणार आणि त्याच्यानंतर जे एक्सेस पार्ट राहणार त्याला पॉलिश पेपरनं घासून ते करतील आणि ह्यामुळे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या टचअप करणार.
आणि मग ते पॉलिश पेपरनं घासून वगैरे व्यवस्थित करून मग पूर्ण एकदा व्हाईट पेंट आणि मग तो सुकल्यानंतर बाकीचा पुढचा पेंट, या सगळ्या गोष्टी असतात. सो ह्यांचे ह्यांचे ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्यांचे साचे असतात. एकदा साच्यातनं काढला की दुसऱ्या गोष्टी काय करायला लागत नाही. पण अशी जी मूर्ती असते म्हणजे ती तुम्हाला सगळे एक पार्ट ना पार्ट घडवायला लागतो, त्यावेळेस हे असे असतात. त्याची सोंड पण बघा, सोंड पण तिथून वेगळी आहे, हात पण वेगळे. म्हणजे ज्या मोठ्या मूर्त्या असतात पर्टिक्युलरली आपण बघू शकतो की म्हणजे 17, 18, 19 फुटाच्या वरच्या ज्या मूर्त्या असतात त्या थोड्याशा अशा असतात. आणि त्या एक 12, 13 फुटाच्या मूर्त्या असतात, 14 फुटाच्या मूर्त्या असतात, असे त्यांचे रेडीमेड साचे मिळतात. ते साचे असल्यामुळे त्यांना डिरेक्टली फक्त कसं त्यांचे हात इथपर्यंत येतात. आता हे तुम्हाला दाखवतो इथपर्यंत, इथनं खालच्या हातांचे वेगळे साचे असतात. पण हा स्टार्ट टू बेस सगळा तुम्हाला पूर्ण एक वेगळी मूर्ती स्वतः घडवायला लागते. साचे मिळत नाही त्याचे, मिळाले तरी पण तेवढे पाडचे, म्हणजे प्रत्येक सुट्टा पाट असे साचे मिळतात. सो चलो, लय मोठा झाला. आणि हे सगळ्यात मोठं जे आर्ट्स आहे, म्हणजे एकच बिल्डिंग आहे पण त्यामध्ये वेगवेगळे आर्ट्स आहेत. ह्यामध्ये तुम्ही म्हणजे ह्या इथल्या सगळ्या मूर्त्या एक्सपोर्टच होतात, त्यामुळे तर काय म्हणजे दाखवासारखंच उरत नाही काय. म्हणजे त्यांच्याकडे बाबा कलर केलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या परत त्या बाहेर जातात, अशातला विषय नाही. आता हे एकच कलर केलेली मूर्ती, आता ह्या दुर्गामाता ऑलरेडी तयार पण झाल्यात, ती एकच मूर्ती आहे. नाही. तर अशा प्रकारे इथं मूर्त्या, आता इथं शेडच मोकळा आहे, कसं दिसतं बघा, बसाड एकदम ओसाड शेड दिसायला लागली. ह्याला या 4-5च मूर्त्या आहेत, त्यातल्या या 3 कलर केलेल्या आहेत. कसं दिसतंय तर बऱ्यापैकी आपण बघू शकतो की मूर्त्या कलर झाल्यात. आणि सध्या पावसाच्या आणि चिखलाची झुंज चालू आहे. आता इकडं जायचं म्हटलं तर आपल्याला पाण्यातनं जायला लागते. ओ, पाणी नाही आहे, चांगली गोष्ट आहे. इकडं बघा, तर ह्यातलं एक सगळ्यात मोठं शेड आपण म्हणू शकतो. इकडं तर गणपतीच्या रांगाच रांगा आहेत या बाजूला, आणि हे व्हाईट पेंट करून झाले. आता ह्याच्यावरती डिरेक्टली त्यांचा बॉडी कलर येईल. पण ही मूर्ती बघा कशी वाटते, आगळी वेगळी मूर्ती आहे. ही आगळी वेगळी मूर्ती आहे पूर्ण, अशा वाटतात ना भारी, एकदम वेगळं आहे काहीतरी मूर्तीत, छान आहे. ह्याचं आपण होताना पाहिलं, म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी मूर्ती होताना घडताना पाहिल्या मूर्ती. आता ही मूर्ती रिलेटेड ट्रॉलीवरतीच केली आहे, म्हणजे डायरेक्ट तयार झाली ही मूर्ती, याला ट्रॉली लावली की डायरेक्ट बाहेर मूर्ती. आणि ही एक मूर्ती, आणि तिथल्या एक 2-3 मूर्त्या आहेत, लय मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथं. या शेडमध्ये बऱ्यापैकी मोठ्या मूर्त्या आहेत. बघा कशी वाटते, छान. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या मोठ्या मूर्त्यांचा बघा, हे नंतर टचअप केलेलं दिसतं बघा तुम्हाला. तिथं आत्ता मगाशी बघितलं त्या मूर्तीचं, ते तसं आहे. हे नंतर असं टचअप केल्यावरती त्यांना आकार त्यांचं त्यांना म्हणजे हाताने त्यांना तो आकार द्यायला लागतोय. सो चला, चिखल तर खूप आहे, चिखलातून चालत जायला लागायला लागले. हो, इथलं पण मोकळं झालं आहे सगळंच. इथं पण खूप मूर्त्या होत्या, ऑलमोस्ट बऱ्याच मूर्त्या बाहेरच गेल्या तिथल्या पण. कुछ नहीं कर सकते. सो आता ही एक मूर्तीवरची समोरची कलर करायची चालू आहे. अरे गरुडावरची ती मूर्ती त्या काकांची. हो खतरनाक. आता खाली ती गरुडाला कुठला कलर येणार बघायला पाहिजे. इकडे एक आहेत मस्त मूर्त्या, छान मूर्त्या तिकडच्या सुद्धा. खतरनाक मस्त मूर्त्या गोया, एक नंबर. आणि एक माझं आता एक 2-3 ठिकाणी आता आपण बघितलं, इथल्यांचे जर सोंड आहेत तर वेगळे आहेत. तर ती एक मूर्ती आहे, त्या मूर्तीची सोंड वेगळी गेली आहे ती. वगैरे या 3 मूर्त्यांची म्हणजे जरा वेगळं दिसतंय ते. तिकडून बघा, त्या बाजून बघा, इकडे तोपर्यंत जरा पुढे जाऊन तिथे कलर करताय ती गरुडावरची मूर्ती, ती बघा.
तर हे त्यांचं शेड आहे, म्हणजे जे समोर आपण म्हणतो मुंबई सारखे जे गणपती असतात ते बनवतात त्यांचंच हे घर आहे. आणि ही मूर्ती बघा, लालबाग, खतरनाक मूर्ती. अरे एवढे दिवस होती कुठं मूर्ती, खरं किती वेळ आलो मी इथे येऊन. हो किती भारी आहे ना, बाल गणेशाच्या रूपातली आहे. तू कुठे होता एवढा दिवस झालं. कसली सुंदर मूर्ती आहे, मस्त मूर्ती आहे, छान छान छान, खतरनाक मूर्ती आहे. म्हणजे पूर्ण जेव्हा बनेल त्यावेळेस खूप भारी दिसेल. आता सध्या ती एक लालबाग आहे समोर, पेंट करतात बघा धोतर. आतमध्ये काय काय, ओ बाल कलाकार काहीतरी बनवतोय. आतून तर काय मूर्त्या नाही आहेत, त्याचंच काम चांगलं बघायला मिळायला लागलं आपल्याला. मातीपासून बनवतो आतापासूनची ट्रेनिंग. फिरल्यानंतर मेन शेड, म्हणजे जिथे ह्या मूर्तीचं खूप जास्त आकर्षण आहे आपल्याला, ते शेड हे. पण कलर काम नाही आहे चालू अजून सुद्धा. आता सर मूर्त्या अजून नुसत्या, कलर कामच नाही आहेत कुठं. सो काहीतरी दुसरं काही दिसलं असलं तर ते जरा इग्नोर करा प्लीज. लांबनं काहीतरी दिसलं असेल तुम्हाला, इग्नोर करा ती गोष्ट. माहिती आहे थोडंसं ते चुकीचं वाटतं, पण तरी पण इग्नोर करा. जसं की हे कळलं काय इग्नोर करायला सांगितलं. सो गणपती बाप्पा मोरया, हे तेवढ्या मूर्त्या लवकर तयार होतात. तर हे राजा आर्ट्स, इथले हे नाव लक्षात नाही मला. हां, राजा आर्ट्सवाल्यांचंच आहे सुद्धा. बऱ्यापैकी आतमध्ये कलर मूर्ती आहेत, बाहेरच्या अजून व्हायच्या आहेत, म्हणजे छोट्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा. एक लालबागच्या राजा एंड ऑफ मूर्त्या आहेत त्यासुद्धा. एक 6-7 फुटाच्या मूर्त्या आहेत. सो ते काय, हो इथं भगवा राजा, कोल्हापूरचा भगवा राजा काइंड ऑफ. 3 मूर्त्या आहेत इथं, एकदम कडक भगव्या रंगाच्या दिसत आहे तुम्हाला. त्याचं आता कलर काम चालू आहे. छान. आणि असंच चालत फिरायचं चालू आहे. पाऊस बारीक पडायला लागला आहे, त्याला काही इलाज नाही आहे, बारीक पाऊस चालूच आहे कंटिन्यू.
आणि बारीक मूर्त्या पण करायचं चालू आहे कलर काम. म्हणजे ऑलमोस्ट ते झालेच आहेत, पण कुठे कुठे तेवढंच जरासं काहीतरी टचअप किंवा एखाद्या आणि 2-4 मूर्त्या जास्त करायचं ते चालू आहे. बघा इथं लावल्यात बाहेर मूर्त्या, म्हणजे ह्या डिझाईनच्या आतमध्ये मूर्त्या मिळतील तुम्हाला लहान अशा प्रकारे. त्यात आणि मोठ्या मूर्त्यांचं कलर काम चालू आहे, टचअप काम चालू आहे. हे कोणीचा ट्रॅक्टर ऑलरेडी आणून ठेवला आहे की आम्ही इथंच लावणार आणि गणपती तयार झाल्यावर तिथून घेऊन जाणार. असे इथून ट्रॅक्टर इथंच ठेवला आहे. आता एक म्हणजे इथला एक गणपती, तो जो मोठं एकदम तोंड आहे असं तिथं, ते एक तो एक गणपती एक आकर्षक आहे इथे बघायसारखा. आणि बाकीचे आहे ठीकठाक. वैष्णवी आर्ट्स तेच आहे ना ते कुठलं तर, हां हेच. इथे लहान मूर्त्या चांगल्या मिळतात असं बोलत होते मला पोरं. या ठिकाणी पाडळकर आर्ट्समध्ये छान आहेत मूर्त्या. इथे सुद्धा लहान मूर्त्या, बरोबर लहान मूर्त्या खूप आकर्षक आहेत तिथे. मित्रांनो, कॉपीराईट क्लेममुळे की नाही एवढा विषय होतोय ना सगळ्या गोष्टींचा. आता इथं पण मी जिथं जाणार आहे तिथं मूर्ती असल्या भारी आहेत, पण तिथं गाणं चालू आहे. गाणं संपलं तोपर्यंत आपण जाऊयात. बघा स्वामी समर्थांच्या रूपातली मूर्ती, इथे एक मोठी मूर्ती आहे, तिथे मोठी मूर्ती आहे, ही मोठी मूर्ती आहे, त्या पाठीमागे मोठी मोठ्या मूर्ती आहे तिथे. काय खतरनाक झाली मूर्ती. आणि लास्ट टाइम पण इथं होती ॲक्च्युली, पण आतली मूर्ती दिसत नाही आहे. आतली मूर्ती काय झाली पाठीमागे. असो, सध्या इथपर्यंत जात आहेत आपल्याला. हे असं झाकलेल्या गोष्टीचं ना एक्सप्लोर करायला मजा येते. कारण की हे बघा कशी आहे मूर्ती. हे खालती बेस आहे, तो खाली नाही, हा खालती बेस आहे, त्याच्यावर हे आहे आणि त्याच्यावर हे आहे. असली छान दिसते मूर्ती. आणि इथे मूषक बसल्यात, तेवढेच छान आहे मूर्ती. तर इथे पण आता तुम्ही बघू शकता कलर काम चालू आहे. आता इथे त्याने बॅरिकेड्स लावले, सो आज जाऊ शकत नाही. पण कंप्रेसरमुळे सगळे तिकडे कलरिंग वगैरे काम चालू आहे, स्प्रे मारायचं चालू आहे. तिकडे गोल्डन कलर देत आहेत दागिन्यांना. बऱ्यापैकी मूर्तीतल्या पण आत्ता कलर होत आलेल्या आहेत. ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळीकडेच बापट कॅम्पमध्ये असं म्हणू शकतो की आपण कलर काम तरी ऑलमोस्ट चालू झालेलं आहे. तर मागच्या वेळी चालू त्यावेळेस टचअपची कामं जोरात होते. यावेळी जरा कलरची कामांपर्यंत आहे, थोडं का असं ना, म्हणजे मूर्त्या कलर होत आहेत आता. हे कोण होतं रे, कोणतरी होतं तिकडे, म्हणजे मूर्ती तयार केली. आता ते दाखवायची नसेल तो आपण पण दाखवायला नको. ते कोणाच्या तरी थोर पुरुषांची मूर्ती आहे तिथे तयार करतात, ते पण म्हणजे मातीच्या ह्याच्यातून तयार केले त्याने. सो हे दर्शनी आर्ट्स, इथे पण एखाद दुसरी मूर्ती दिसतात, पण अजून इथे कलर काम करायचं चालू आहे. सगळीकडे विषय म्हणजे कॉपीराईटचाच विषय आहे. गाणी सगळीकडे लावतात ना, आतमध्ये गेली की गाणी चालू असतात, त्यामुळे कॉपीराईटचा एक इश्यू येतोय. क्लेमवर क्लेम पडतात कॉपीराईटचे. त्यामुळं हे लालबाग आर्ट्स इथे पण जाऊन सांगितलं होतं, पण ते सगळ्या लालबागच्या मूर्त्या आहेत, म्हणजे लहान, ते पण मोठ्या नाही आहेत. इथे पण आहेत मूर्त्या अजून. हां इथे एक आहे खरं ह्याचं लहान लालबागच्या नुसत्या ज्या लहान मूर्त्या आहेत ना, लालबागच्या राजाच्या रूपातल्या लहान मूर्त्या, घरगुती मूर्त्या म्हणून शकतो, त्या इथं मिळतात. बाकीचं म्हणजे यांच्याकडे दुसरं काय नाही मिळत. मागच्या सेकंड सांगितलं होतं लालबाग आर्ट्समध्ये जावं म्हणून, सो ते एक आहे तिथे. दुसरं हे साई आर्ट्स, इथे पण काय मोठ्या मूर्ती दिसत नाहीत, पण इकडे दिसत आहेत. आणि हे अजून कलर काम पण आहे चालू आहे. इकडं खालती टचअपचं काम चालू आहे. लास्ट टाइम आलं होतं ते हे कलर काम करत होते सगळं, म्हणजे मागच्या वर्षीची मी गोष्ट सांगतोय. पण सध्या तरी काय नाही, सध्या अजून कलर काम लांबपर्यंत नाही आहे. इथे अजून एक फेरी मारायची बापट कॅम्पमध्ये, एक 2-4 दिवसांनी. सध्या टचअपचीच कामं चालू आहेत. हे जाऊन आता ह्यांचं पण टचअप चालू होतं.
या मूर्तीचं. सो असेच टचअपची कामं चालू आहेत बरेच ठिकाणी कलरची कामं पण चालू आहेत. सो बघूयात जाईल तसं. थोडे दिवस अजून एक 4-5 दिवस 7-8 दिवस म्हणू शकतो आपण. 25-26 तारखेला परत एकदा येऊ. त्यावेळेस बऱ्यापैकी मूर्त्या कलर झालेले दिसतील. तर आपला चालायचा प्रवास संपला. आता गाडीवरचा प्रवास. इथे पण आली मूर्ती गरुडावरची. काय किती जणांना दिली आहे राखानी मूर्ती. आणि कलर काम पण इथे पण चालू आहे. हे आहे शिवदत्त आर्ट्स बाय द वे. त्रिमूर्ती आर्ट्स इथे एक आहे, पण हे वेगळं त्रिमूर्ती आर्ट्स आहेत. हे कुडीत्रेकर आर्ट्स आहे. हे त्यांच्यावरती आपण जिथे लावतो गाडी तिथे त्यांचं शेड आहे ते कुडीत्रेकर आर्ट्स. हे ते कलर काम तर काय नाही आहे बघा. याची 2 मूर्त्या आहेत. नाही कलर काम तर काय नाही आहे चालू अजून तर काय नाही आहे. तो सध्या तरी आपण चालतच फिरतो गाडीवरनं फिरतो आहे. आणि गणपतीचे शोध चालू आहे पाठीमागं. आपण लास्ट टाईम आठवते का माझ्या मित्राच्या ह्याच्यामध्ये तो 5मुखी गणेश बघितला होता. ते आता व्हिडिओ नाही करू शकत कारण एवढं लेस टाईट केले त्यांनी ते साईडचं आहे ते शेड त्यांचं. तो त्या आता आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. आणि अरे यार इथं पण आहे मूर्ती. अरे दादाने किती जणांनी नेल्या तर मूर्त्या. बापरे ह्याची मूर्ती आहे म्हणून म्हणतोय त्या गरुडावरची. किती जणांनी दिल्यात. ऑलमोस्ट सगळीकडं कलर काम चालू आहे. बऱ्यापैकी ठिकाणी सगळीकडे कलर काम चालू आहे. दुर्गा आर्ट्स परत गणपती न्यायचं काम पाठीमाग गणपती न्यायला गेलं. आणि आता सगळ्यात मेन म्हणजे ते शेड. ज्या शेडमध्ये आत्ता पण जाणार आहे ते शेड महत्त्वाचं आहे. आता ह्याच्या आत काय काय विषय झाला आहे ते आता आज जाऊन कळणार आपल्याला. ह्या मूर्तीचं एक रहस्य उलगडायचं आहे. काय मूर्ती आहे माहीत नाही. हनुमानांच्या रूपातल्या मूर्त्या आहेत तिथे 1 2 3 4 बऱ्याच मूर्ती आहेत. हे बघा हे शाडूचे आहे. पूर्ण शाडूने तयार केलेली मूर्ती आहे ही एक मूर्ती वेगळी आहे. पाठीमाग लोड घेऊन टेकून निवांत बसलेली मूर्ती आहे. ह्याच्या पाठीमागची मूर्ती बाहेर आहेत. जायला हवं आतमध्ये. भारत मूर्ती राहू इथे. खतरनाक मूर्ती आहे तिथे. सगळ्याच्या अजून कामं चालू आहेत. कलर काम नाहीत अजून. कलर काम झालं असलं तर खूप भारी दिसले असते. अरे त्याची सोन कसली आहे बापरे. ओके ह्या मूर्त्या आणि ह्याच्यानंतर बाहेरच्या मूर्त्या ह्या आगळ्या वेगळ्या सगळ्या. ती कासवावर बसलेली आहे. ही रेड्यावर बसलेली आहे. हां ही आता तयार होते बघा. अरे इकडे शंकर पण आहेत आणि त्या बाजूला पण कोणतरी आहे. अरे यार इथून जायचं म्हणजे या बाजूला कोण आहे. या बाजूला पार्वती आहेत कदाचित. त्या गणपती शिव आणि शक्ती आणि खालती हे मूषक असावेत जे तयार होत आहेत. आणि इकडं मूर्त्या खतरनाक आहेत. आपल्याला उभारता पण येणार नाही सर. हे शिर आहे गणपतीचं. आता ह्याच्यावरती लागेल. ती एक मूर्ती आहे मस्त तिथे. अरे ही नारळावर बसलेली आहेत 2 ज्या कलर झाल्यात. ही एक मूर्ती भारी होणार आहे तयार जेव्हा पण होईल. याला पाय लागतोय. आणि ह्याच्यातून बघा ही एक मूर्ती कशी आहे अंतराळी दिसते का. हो खतरनाक मूर्ती आहेत इथे. एकापेक्षा एक मूर्ती आहेत. वा ही रुद्र अवतारात असणार आहे कदाचित कारण की हे बघून थोडंसं जाणवतंय. हे केसाचं आउटफिट वाटतंय रुद्र अवतारात आहे. रुद्र अवतारात आहे मूर्ती. पण मलाही कळत नाही गणपती बाप्पांना 8 पॅक्स कधी आले. सॉरी 6 पॅक्स. हा काय विषय. अशी गणपती बाप्पा असायला पाहिजे. त्यांची ढेरी आहे हो की नाही. गणपती बाप्पा ह्यांना पण 6 पॅक्स आहेत. जस्ट जोक्स अपार्ट पण छान आहेत मूर्ती. खरंच छान आहेत. बघा ना कसली मूर्ती भारी.
किती हे बनाला रे यार बघ. आणि हा असणार आहे गरुडवरती नक्कीच. गरुडाचं तोंड आहे, त्याने पाळणा काइंड ऑफ पकडलाय काहीतरी आणि त्यामध्ये गणपती बाप्पा आहेत. हा लास लास क्लास क्लास मूर्ती. इथे मूर्ती भारी आहेत राव, खतरनाक मूर्ती. तिथे नको वाटते, इथून नको वाटते बघायला. असं आले की मस्त मूर्ती आहे तिथे. तिथे पण आहे उंदरावरती उभारलेलं आहे. उंदराच्या खालती पण काहीतरी बाय द वे. आणि तिथून उंदीर वरती आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा उभारले आहेत. वा 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 छान मूर्ती आहेत. एक नंबर. तर या सगळ्यांमध्ये मला एक इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली असेल सांगा बरं. हे लहान मुलाचं खेळण्याचं वाहन आहे. हे सुद्धा हत्तीच्या रूपातलं म्हणजे गणपती बाप्पा. कसं छान आहे बघा ना. आता येता येतं लक्ष गेलं याच्याकडे. म्हणजे आपण गणपतींच्या मध्ये आहोत आत्ता सध्या आणि त्यामध्ये हे कसं वाटतं ना. सो लेट्स गो. नेक्स्ट पडावं आपलं आता. ही एक जागा आता नेहमी आपल्याला मूर्ती दिसते. म्हणजे या रस्त्यावरून जातो ना तर 2च मूर्ती असतात मोठ्या दरवेळेस. त्यातले एक आता एक कलर करून झाले, एक जुन्या कलरचे. या मूर्तीकडे बघता बघता माझी आत नजर गेली. आणि आत हे आगळं वेगळं आहे. पहिल्यांदा ह्या मूर्तीकडे नजर गेली माझी. पहिल्यांदा ह्या मुशाकडे नजर गेली. नंतर म्हटलं हे काय आहे मेरी जान. आणि ह्या मूर्त्या सगळ्या अंतराळी आहे भाई. एकच मिनिट ठेवा. ती मूर्ती पाठीमागची अंतराळी आहे. म्हणजे ते पाठीमागचं ते स्टेबल एक स्टँड असतेच त्यांना. पण बघा ना असलं भारी आहे. ही मूर्ती बघा किती क्यूट आहे. कसली छान मूर्ती. आणि बघा काय खतरनाक मूर्त्या आहेत राव. आहेत म्हणजे मूर्त्या यावेळेस आहेत, चांगल्या मूर्त्या आहेत. हे पण बघा कसलं छान आहे. एकदम म्हणजे ह्यांच्याकडे नजर गेल्यावरती म्हटलं थांब म्हटलं काहीतरी मिस केलंय जाताना मी. फक्त हीच मूर्ती नाही आहे, मी काहीतरी मिस केलंय. मध्ये हात दिसला. येत आता आपण आहोत त्रिमूर्ती आर्ट्स. आणि इथला नजारा खूप वेगळा आहे. आता कसं जायचं, असं जाऊया खाली. अजून डोळे व्हायचे आहेत, अजून खरे धोतर पण लावायचे आहेत. पण मूर्त्या कलर झाल्यात सगळं ऑलमोस्ट. जरासं लाईट इथे असल्यामुळे ना ते इफेक्ट येतोय फडफडण्याचा. पण मूर्त्या सुरेख आहेत. थोडंसं ते ॲडजस्ट करा प्लीज. लाईट फडफडत आहेत ते. त्या वरच्या मूर्त्या ऑलमोस्ट सगळ्या कलर झालेल्या आहेत. आता इथं पाठीमागे बघू शकताय हिंदुस्थानी कसबा बॉर्डरली मूर्ती आहे. ही पण मूर्ती आहे. ही कुठली आहे, यशवंत तालीम पुनाळ्याची मूर्ती आहे ही. ही कुठली आहे, जय शिवराय बेलेची मूर्ती आहे. आणि काका कदाचित तिकडे आहेत आजोबा. बघा ही मूर्ती पुन्हा. आणि ही तुमची मूर्ती आहे बघा. ती परवा काका आपल्याला दाखवत होते. यार इथं फिरायचं म्हणजे लय अवघड असते. माझी मूर्ती कुणाच्या माहित नाही. ही मूर्ती आहे कदाचित. लाईट लावली आजोबांनी. ओम गणेश तुमची मूर्ती. बालीसाठी पण कदाचित काढले. हां बोला ना. अरे हां ते
निळं हे केलेलं होतं, नवीन मूर्त्या मस्त आहे, क्लास मूर्ती आहे. आजोबाने आता घेऊन आले आजोबा खास दाखवायसाठी. मस्त मूर्ती आहे बघा ही, शंकर लोक आहे. शंकर लोक होय, छान आहे मूर्ती. इथे पाठीमा पण आहे ना, ही पण तशीच, ही पण आहे तशीच. कलर असं तुम्हाला दिसून येत नसेल पण ब्लू कलर आहे ह्याचा आणि त्याचा. आणि इकडे पण आहे तशाच बऱ्याच मूर्त्या सगळ्या कलर झाल्यात. इथे डोळे पण झालेत मूर्तीचे. आता इथे सोन्याचं मुकुट करायचं चाललंय, गोल्डन कलर लावायचं. छान. हे मागच्याच आपण ह्याला म्हणलो होतो, कलर दिला नाही पण दिलेलं ऑलरेडी. हे दिसत नव्हतं, दगडी कलर आहे. येस, सूर्य एक मूर्ती आहे तिथे. आणि कुठले ओहो, फिरायला जरा असं ओहो मस्त झाल्यात मूर्त्या. उन्हाळ मस्त वाटते. ही फ्रेम असली दिसते ना भारी बघताना. इकडे प्रोग्रेस तर का नाही आहे. बॉडी कलर वगैरे फक्त मारून झालाय आणि ज्या मागच्या वेळेस कलर केलेल्या गणपती होत्या त्या तेवढ्या झालेल्या आहेत. बॉडी कलर वगैरे इकडच्यांचं मारून झालंय. मग मागच्या वेळेस इकडच्यांचं काहीच झालेलं नव्हतं. इकडच्या 4 मूर्त्या फक्त झालेल्या होत्या ज्या वय नाहीत सध्या. म्हणजे एवढी पण अजून म्हणावी तशी प्रोग्रेस नाही झाली. सो चांगला आहे ते, मस्त आहे. इथल्या अजून व्हायच्या खरं. या मागच्या वेळेस फक्त ह्याच मूर्त्यांचं आपण केलेलं होतं. कदाचित ह्यातली एक मूर्ती गेलेली आहे असं वाटतंय. ह्यामध्ये एक ह्याची मूर्ती होती, लालबाग टाईप एक मूर्ती होती, ती कदाचित गेलेली आहे. होय, गेली आहे मूर्ती. ती इथेच होती पुढं. या दोन्हीपैकी कुठेतरी मूर्ती होती तशी, ती मूर्ती गेलेली आहे. आता राहिल्यात ह्या मूर्त्या. छान. चलो, हे होतं मयूर आर्ट्समध्ये आपण. म्हणजे हे समोरचं त्रिमूर्ती आर्ट्स, त्यानंतर लगेच पाठोपाठ इकडे पाठीमागं मयूर आर्ट्स. आणि मयूर आर्ट्समध्ये म्हणजे ज्या मूर्त्या मागचेच कलर केल्या नव्हत्या त्या बॉडी कलर आणि ते झालेलं आहे. सगळ्यात जास्त प्रोग्रेस म्हणजे त्रिमूर्ती आर्ट्स. सगळ्या म्हणजे पूर्ण बापडक्यामध्ये जसं फिरलो आहे आपण, एकदम म्हणजे कमालीची प्रोग्रेस जर म्हटलं तर त्रिमूर्ती आर्ट्स. म्हणजे जिथे ऑलमोस्ट सगळे गणपती कलर बघायला मिळतात तुम्हाला, ऑलमोस्ट सगळे. काय दिसतंय ना खतरनाक. बरं, ते सोडून त्रिमूर्ती आर्ट्सचा अजून एक शेड आहे. ते शेड बघायसाठी खास आपल्याला दादाने बोलवलं. सो ते एक पण नजरे घालून जाऊया आपण. ओके, चला जाऊया तिकडे. तर हे पण त्रिमूर्ती आर्ट्सचं शेड आहे आणि इथले पण ऑलमोस्ट गणपती सगळे कलर झाले. सगळ्यात जास्त तुमचंच काम फास्ट माहिती आहे. आता मी पूर्ण बापडक्याम फिरून आलोय आणि सगळ्यात जास्त म्हणजे कलर केलेले गणपती तुमच्याकडेच आहेत त्या शेडमध्ये. आणि आता इथं कलर काम कुठं हो वरती तर पूर्णच आहे सगळे. तिसऱ्या मजल्यावरती काय तिकडे बघूया. बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिकडे आता परत एकदा आता जातो मग तिसऱ्या मजल्यावर कोण आहे असलं तर. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालतंय. ओके, थँक्यू काका. क्लास मूर्ती आहेत ते. आता पूर्ण फिरलोय मी बापड कॅम्प, पण कलर केलेल्या मूर्त्या जास्त नाहीत कुठं. हे तुमचे काय मयूरवाल्यांचं आहे काय तुमच्या समोरचं, आणि दुसरं नाही कलर नाहीच. मग कुठं कलरिंग नाहीच कुठं चालू. मित्रांनो, आपल्याला मयूर आर्टचे मालक भेटलेत आता जस्ट. आणि हे त्यांचं आत्ताचं हे जे शेड सोडून आता हे समोरच आहे बघा ते. तर त्यांचं ते हे शेड सोडून सुद्धा दुसरं अजून एका ठिकाणी गणपती आहेत असं त्यांनी सांगितले आणि ते आपल्याला तिकडे घेऊन चालल्यात. चला म्हणून आहोत, म्हणजे एकदम आग्रहाने घेऊन चालल्यात. सो जाऊयात आपण त्यांच्याकडे. हां, या 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 दादा.
मयूर महागणपती. आपण सध्या हे पण मयूर आर्ट्सचं आहे आणि हे मला काय दादा हा इकडच्या बाजूला आहे जरा लाईट हे पडतंय. हां हे दादा मालक आहेत मयूर आर्ट्सचे. आणि अरे यार लालबागच्या राजांमधले पण आहेत केलं. सगळ्या सुंदर मूर्ती आहेत. आणि हा आपला महागणपती आहे, कोल्हापूरचा महागणपतीची प्रतिकृती. 3 साईज आहेत. इकडे पण आहेत मूर्त्या मस्त. कलर सगळ्या झालेल्या आहेत ऑलमोस्ट, झाल्याच आहेत. हे पिशवी लावून ठेवलेलं आहे सगळ्यांना, घाण वगैरे पडते त्यामुळे. आणि इकडचे आता फक्त केस वगैरे राहिलेले आहेत त्यांचे. छान मूर्त्या आहेत, सुरेख मूर्त्या आहेत, सुरेख. आपण चिमणीच्या नेहमी त्या बाजूचे शेड दाखवतो. ह्या बाजूचे शेड कधी आपल्याला बघायला मिळत नाही. इथं सूरज आर्ट्स आणि भाऊ आर्ट्स, इथे सुद्धा मूर्त्या कलर केलेल्या आहेत. ही मूर्ती बघा की बजरंगबलीच्या पाठीवर उभी असलेली मूर्ती आहे. ते पण बऱ्याचशा मूर्त्या सुंदर आहेत, अजून कलर व्हायचे आहेत. 1-2-4 इथल्या कलर झालेल्या मूर्त्या आहेत सुंदर अशा, पण बाकीच्या अजून काही कलर नाही आहेत. पण मूर्त्या सुरेख आहेत इथं सुद्धा. हो ना, हे मगाशी आपण नारळावर बसली बघितली होती मूर्ती. हां ह्याच्यात सेम, ह्याच्यामध्ये सेम आपली लहान मूर्ती आहे बरीचशीच अशा ह्याच्यामध्ये. छान आहेत मूर्ती इथं सुद्धा. म्हटलं जाता आता म्हणलं ओ इथे काय ती दिसली नव्हती, ह्याच्या पाठीमागे आडोशाला लपली होती मूर्ती. सो नाही मूर्त्या चांगल्या, खरंच चांगल्या मूर्त्या यावेळी सुद्धा बापट केला. आणि ते समोरचं एक शेड आहे, त्या समोरमध्ये अजून म्हणजे कलरचं काम नाही आहे, टचअप वगैरे चालू आहे. त्या साईडची ती एक मूर्ती चांगली वाटायला लागली. कान कसले मस्त आहे, भव्य कान, मोठे मोठे कान आहेत, मस्त आहे मूर्ती ती. दागिन्याने मडलेली मूर्ती आहे ती, खूप सारे दागिने आहेत त्याच्यावरती. ज्यावेळेस ते कलर होईल त्यावेळेस चांगले दिसेल. बरंच छान. तर मोदक आर्ट्समध्ये आलो होतो. मोदक आर्ट्स आहे बंद आता इकडनं. आणि ही एकच मूर्ती सध्या बाहेर आहे. अशाच अजून एक मूर्ती, एक नाही 2 मूर्त्या आता आहेत अजून सेम अशाच. आणि ह्यातल्या छोट्या मूर्त्या पण आतमध्ये आहेत. पण हे लयच भव्य रे, बघा ना स्ट्रक्चर कसलं आहे. होय हे पाठीमागचं माहीतच नव्हतं. हे बघा ना, ही मूर्ती नुसती नाही आहे, ह्याच्या पाठीमागचं पण एक स्ट्रक्चर आहे. आणि त्या स्ट्रक्चरवरती ह्या 2 माहीत नाहीत कोण आहेत, पण हे 2 माणसं बसलेले आहेत पाठीमागं. आणि अख्खंच्या अख्खं स्ट्रक्चर आहे गणपतीचं. यार खतरनाक ना. ह्या गणपतीपासून आतमध्ये पण इकडे कॉपीराईट आहे, तो मेन विषय. इकडे पण सध्या कलर काम चालू. इकडे त्यांनी डिस्प्लेला सुद्धा लावलं कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे, पण सध्या कलर काम वगैरे चालू. इथे डिस्प्लेला लावतात फोटो अशा मूर्त्या. सगळ्या शेवटी बापट कॅम्प फिरून आल्यानंतर आपण येतोय महागणपतीला आपल्या. जो मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस त्याचं टचअप वगैरे काम झालं होतं. आणि यावेळेस ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे. ऑलमोस्ट सगळं काम झालं महागणपतीचं. सुरेख झालं. एका बाजूचं धोतर जे आहे ते घालून झालेलं आहे, आता दुसऱ्या बाजूचं धोतर घालायचं चालू आहे. आणि अजून डोळे वगैरे झाकलेत गणपती बाप्पांचे. पण ऑलमोस्ट सगळं कलर वगैरे करून 19 तारखेला पाहिजे इथून निघणार आहे गणपती. हा 19 तारखेलाच. आणि सध्या छान झाला आहे गणपती, बघत आलो ना, त्यामुळे भारी वाटतंय. पहिल्या वेळेस आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं, दुसऱ्या वेळेस आलेलो होतो तेव्हा ऑलमोस्ट हे बाकीचे बॉडी पार्ट्स होते ते जोडले होते. तिसऱ्यांदा आलो त्यावेळेस टचअपचं काम सगळं झालं होतं. आता कलरिंग वगैरे सगळं करून झालं गणपती बाप्पांचं. मस्त 21 कोटी महागणपती, शिवाजी पुतळा, कोल्हापूर. ना मित्रांनो, ते असं ते गणपती पूर्ण झाकला असला की नाही त्यावेळेस बघायला वेगळीच मजा येते. इकडून बघ तिकडून बघ, नाही ह्या बाजूनं चांगलं दिसतंय, त्या बाजूनं चांगलं दिसतंय. ते तुम्हाला दाखवताना पण इकडून ह्या खूप चिन्ह बघ, त्या खूप चिन्ह बघ, ते बघायला वेगळं वाटतं. आता कसं एकसारखा गणपती उघडा होता, एकसारखंच ठेवून बसलो होतो, त्यामुळे ते जरासं कसं स्टेबल राहिला होता कॅमेरा. मी बोलत होतो बॅकग्राऊंडला, पण ते कॅमेरा स्टेबल झाला होता. पण ते कसं इकडून जरासं वाकून बघ, तिकडून व्यवस्थित दिसतं का बघ, इकडं ह्या बाजूनं फुटेज चांगलं दिसते का बघ,
ते बघायला लय भारी वाटते, करायला पण भारी वाटते ते. पण खूप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बापट कॅम्पचा. किती मोठा झाला माहीत नाही, पण जसा असेल हा अख्खाच्या अख्खा व्हिडिओ असंच टाकला जाईल. चांगला वाटला असेल लाईक करा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. आणि 25-26 तारखेला परत एकदा येऊ बापट कॅम्पमध्ये आणि अनेक व्हिडिओ करू. बाय बाय. सयो नारा. बाय बाय.